नमस्कार, मी अनुजा. मुंबई तकच्या समजून घ्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे की मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला स्वबळावर लढणं हे शक्य होणार आहे का? आणि अर्थात हा विषय घेण्याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी याचे सूतोवाच केलेच की ते बीएमसी निवडणुका या स्वबळावर लढतील. संजय राऊत यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की स्वबळ जे आहे ते मुंबईमध्ये असणार आहे. इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून सुद्धा आम्ही एकत्रित सामोरं जाऊ शकतो. सो आता ही गोष्ट स्पष्ट आहे की मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकट्याने निवडणुकांना सामोरं जाईल, त्याची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. पण मुंबईमध्ये 2017 सारखी आता परिस्थिती राहिलेली नाहीये. 2017ला सुद्धा उद्धव ठाकरेंनी जाहीर मेळाव्यामध्ये जानेवारी महिन्यातच याची घोषणा केलेली होती की ते आमची 25 वर्ष युतीत सडली आणि आता यापुढे युती शक्य नाही असं म्हणून त्यांनी त्याही वेळेला स्वबळाचा नारा दिलेला होता. पण त्याच्यानंतर परिस्थिती ही खूप बदललेली आहे. आता ती शिवसेना राहिलेली नाहीये. मुंबईचे डेमोग्राफिक्स जे आहेत ते सुद्धा बदलत चाललेले आहेत. मराठी टक्का घसरतोय याची वारंवार तक्रार सुद्धा होत असते. तसंच मराठी लोकांवर अन्याय होतोय याचीही तक्रार होत असते. या पाठोपाठ आपण जर पाहिलं तर जे अमराठी वर्ग आहे तोही मोठ्या प्रमाणात वाढतोय. मुंबईत अनेक विकासाची कामं झालेली आहेत आणि त्याच पाठोपाठ शिवसेना या पक्षात सुद्धा फूट पडलेली आहे. युती आघाडीची समीकरणं बदललेली आहेत. मनसेचा सुद्धा प्रभाव हा तुलनेनं घटलेला आहे, पण तरी सुद्धा आव्हान कायम आहे. सो या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेना युबीटीचं स्थान हे मुंबईत नेमकं कुठं आहे आणि त्यांना स्वबळ खरोखर शक्य आहे का, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थात ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सायकोलॉजिस्ट आणि तसंच ज्येष्ठ पत्रकार अभिजित ब्रह्मनाथकर सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आणि सगळ्यात पहिले याच अगदी ऑब्व्हियस प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायला आवडेल आणि आपण हळूहळू आकडेवारीवर हात घालूया की कितपत स्कोप आहे शिवसेना युबीटीला मुंबईमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणं, आणि ती सुद्धा बीएमसीची, कारण की तो त्यांचा प्राण समजला जातो. त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं म्हणजे उद्धव ठाकरेंकडनं अशी घोषणा करणं की मी स्वबळावर लढतोय, हे एक धाडस ठरू शकतं की खरोखर त्यांना ते शक्य असणार आहे? अनुजा, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंसमोर एक यक्ष प्रश्न निर्माण झालाय की त्यांचा पक्ष हा मुस्लिम धार्जिना पक्ष आहे की काय, अशी प्रतिमा ही राज्यात आणि देश पातळीवर उभी राहते. त्यामुळे त्यांची हिंदुत्वाची वोट बँक जी आहे ती हातून निघून जाताना दिसते. म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वबळाची भाषा बोललेली आहे. दुसरं महत्वाचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंना जर उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जागा वाटप मुंबईत करायचं ठरलं तर त्यांना हिंदू बहुल भागातील सुद्धा जागा या काँग्रेसला द्याव्या लागतील. त्यावेळेला उद्धव ठाकरे कसा काँग्रेसचा प्रचार करतील? आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, या वेळेला भाजप ही सत्तेत आहे आणि ती विरोधी पक्ष म्हणून, शिवसेनेचा विरोधी पक्ष म्हणून ही बीएमसी मध्ये निवडणुकीला सामोरे जाईल. त्यावेळेला भाजप सोबत कदाचित एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा राज ठाकरे यांची मनसे असेल. अशा वेळेला ही जी दोन जणांची वोट बँक आहे, राज ठाकरेची आणि एकनाथ शिंदेची, ही वोट बँक ही शिवसेनेचीच वोट बँक आहे. शिवसेनेचेच मतदार, शिवसेनेचे शाखा प्रमुख, कार्यकर्ते हे जर बाजूला गेले तर उद्धव ठाकरे यांचं जे एकूण मतदान आहे त्यातून बरंच मतदान कमी होईल, ही भीती उद्धव ठाकरेंना सतावते आहे. म्हणून त्यांनी स्वबळाची भाषा केली आहे. ओके. पण तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो म्हणजे की शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना जर काँग्रेसच्या विरोधामध्ये सुद्धा प्रचार करावा लागला काही पट्ट्यांमध्ये तर ते कितपत शक्य होणार? म्हणजे अर्थात हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की अरे 2 महिन्यांपूर्वी तुम्ही विधानसभेला एकत्र लढलायत आणि आता तुम्ही विरोधातला प्रचार करताय, हे कितपत अपील होईल? पण काहीशी हीच परिस्थिती 2017च्या महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा होती की ज्याच्यामध्ये सत्तेत तुम्ही राज्यामध्ये एकत्र बसलेला आहात आणि तरी सुद्धा महानगरपालिकांमध्ये मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. तर मग त्यावेळेला हा इश्यू झालेला नव्हता का? अनुजा, प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. त्याचा मागच्या निवडणुकीशी संबंध नसतो आणि त्या निवडणुकीचा अजेंडा, त्यानंतर तुमची मतं मागण्यासाठीचे मुद्दे वेगळे असतात. आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या तिथल्या स्थानिक मुद्द्यांवर, स्थानिक नेत्यांवर होणार आहेत. मागच्या 25 वर्षापासून शिवसेना ही बीएमसी मध्ये सत्तेत आहे. त्यातली जी काही सुरुवातीची 20 वर्ष आहेत ही भाजप सोबतची सत्तेत असलेली शिवसेना आणि भाजपची युती होती. आणि आता 2017 ते 2022 या 5 वर्षामध्ये
शिवसेनेनी बीएमसी मध्ये अल्पमताचं सरकार चालवलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीला सामोरे जात असताना एक अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे लोकसभेत, विधानसभेत महाविकास आघाडी होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी नव्हती, याचा काहीही फरक पडणार नाही. पण मुद्दा इथं वेगळा आहे. मुद्दा हा आहे, शिवसेना युबीटी याची ताकद कमी झाली आहे. त्याची प्रमुख 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे शिवसेनेसोबत भाजपची वोट बँक ही या निवडणुकीत असणार नाही. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, शिवसेनेचे आमदार, खासदार आणि 60 पेक्षा जास्त माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदेसोबत निघून गेले आहेत. आज आपण ही चर्चा करत असतानाच एक बातमी मी आता वाचत होतो की वर्सोव्याच्या माजी नगरसेविका राजूल पटेल सुद्धा या शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. जर अशी परिस्थिती असेल तर एक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची शिलेदार, ज्यांची स्वतःची वोट बँक आहे, ते जर सोडून निघून गेले दुसऱ्या पक्षात, तर उद्धव ठाकरेंना चांगले उमेदवार मिळतील का, हा प्रश्न आहे. आणि दुसरं, आदित्य ठाकरेंचं पक्षातलं प्रस्थ वाढल्यापासून एक निष्ठावंतांचा आणि वरिष्ठ नेत्यांचा गट हा नाराज झालेला आहे. तो सुद्धा या निवडणुकीत वेगळा विचार करू शकतो. याचाही फटका उद्धव ठाकरेंना बसू शकतो. तुम्ही उल्लेख केला ते फार महत्वाचं आहे आणि ज्याच्याबद्दल खरं तर अनेकदा बोललं जातं, एक म्हणजे की ती रस्त्यावर उतरणारी शिवसेना आता आहे की नाही याच्याबद्दल बोललं जातं. म्हणजे अंगावर आलं तर शिंगावर घेऊ ती किंवा राडे करणारी शिवसेना, याच्याबद्दल बऱ्याचदा बोललं जातं. आदित्य ठाकरे किंवा त्यांच्यासोबत आलेले आता वरुण सरदेसाई सुद्धा आपण म्हणू शकतो, तेही शेवटी मुंबईतले आमदार आहेत. ही नवीन आलेली पिढी आणि जे ओरिजिनल शिवसेनेचे विचार आहेत याच्यामध्ये एक तफावत आढळते. आदित्य ठाकरे किंवा वरुण सरदेसाई हे आपल्याला प्रामुख्याने किंवा अगदी कट्टर हिंदुत्वाचे मुद्दे मांडताना, कट्टर मराठीचे मुद्दे मांडताना, भूमिपुत्रांचे मुद्दे मांडताना एवढे फारसे आपल्याला जाणवत नाहीत, एक उद्योगाचा विषय तसा अपवाद सोडला तर ही तफावत बऱ्यापैकी जाणवते. आणि त्याच सोबत शाखा कुठेतरी ओस पडत चालल्यात किंवा सुस्त पडत चाललेले आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये जाणवतं. तर ह्या लेवलवर शिवसेना युबीटीला कशी तयारी करावी लागेल, ज्याच्या जोरावर ते मुंबईमध्ये कमबॅक करू शकतील किंवा ऍटलीस्ट 2017चा परफॉर्मन्स टिकवू शकतील? अनुजा, 5 वर्षात काय बदललंय, तर सर्वात महत्वाची गोष्ट बदलली आहे ती म्हणजे शिवसेनेची प्रतिमा बदलली आहे. शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष, शिवसेना म्हणजे मराठी भूमिपुत्रांसाठी लढणारी संघटना, आणि तिसरं महत्वाचं म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी संघटना जिचा काँग्रेस विरोध हाच प्राण होता. पण 2019ला महाविकास आघाडी सत्तेत येत असताना, शिवसेने सत्तेत येत असताना उद्धव ठाकरेंनी ज्या तडजोडी केल्या, वाटाघाटी केल्या, त्यामध्ये मात्र शिवसेनेचा मतदार, शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणावर नाराज झालेले आहेत. 2019ला त्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या जवळ गेलेली पाहिली आहे, त्यावेळेला सत्ता ही शिवसेनेसोबत होती, त्यामुळे शिवसेनेला फार मोठं खिंडार पडलं नाही. परंतु जून 2022ला जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर मात्र शिवसेनेला जी गळती लागलेली आहे ती अजूनपर्यंत थांबलेली नाही. आणि महत्वाचा मुद्दा, शिवसेना मागच्या 2.5 वर्षात रस्त्यावर येऊन कुठलं आंदोलन करताना दिसली? मला तर एकही आंदोलन करताना दिसलं नाही. मागचं वर्ष म्हणजे अदानीचा एक अपवाद पकडू शकतो, ज्यावेळेला तो बीएमसी वर एक मोर्चा निघाला होता, तो एक अपवाद पकडू शकतो. तो सुद्धा मुद्दा अगदी बरोबर आहे अनुजा तू मांडलेला. अदानीचा मुद्दा हा धारावीचा मुद्दा होता आणि तोही लोकसभा निवडणुकीच्या आणि विधानसभा निवडणुकीच्या मध्ये तो विषय आला. त्यामुळे त्या मुद्द्याला राजकीय दृष्टीनं बघितल्या गेलं आणि आंदोलन केलं गेलं. परंतु तो मुद्दा जास्त काळ ताणल्या गेलेला नाही. आजही उद्धव ठाकरे अदानींवर, अमित शहावर विखारी टीका करतात, विषारी टीका करतात, परंतु तो मुद्दा शिवसैनिकांना पटलाय का, शिवसेनेच्या मतदारांना पटलाय का? तर आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा दिसून येतं तो मुद्दा फारसा पटलेला नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी मागच्या 2.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये एक संघटना बांधण्याचं काम केलं. त्याचं श्रेय हे एकनाथ शिंदेना दिलंच पाहिजे. त्यांनी जेव्हा सत्ता होती त्यावेळेस सढळ हाताने शिवसैनिकांना मदत केली, कामं दिली, आणि जे लोक त्यांच्या शिवसेनेत येऊ इच्छितात त्यांना प्रवेश दिले आणि ताकद दिलेली आहे.
आणि ते सगळे माजी नगरसेवक याच गोष्टीवर शिंदेसोबत गेलेत की उद्या बीएमसीची निवडणूक लागली तर आपल्याला तिकीट मिळेल आणि आपण बीएमसीत जाऊ. पण कळीचा मुद्दा हा आहे की आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जुने जे काही निष्ठावान नगरसेवक राहिले त्यांना तिकीट देणार का युवा सेनेतील नवीन फळीला तिकीट देणार, हा कळीचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या बीएमसी निवडणुकीत कुठल्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे निवडणूक लढणार, कारण मागची 25-30 वर्ष त्यांची बीएमसी मध्ये सत्ता आहे. 1997 पासून ते सलग सत्तेत बसलेले आहेत. अशा वेळेला त्यांना या निवडणुकीचा मुद्दा कुठला बनवतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ओके. मला आता आकडेवारीवर जायचं कारण तुम्ही म्हणालात तसं मुद्दा फार महत्वाचा ठरेल आणि त्याच्यावरही आपण येऊ. पण एक आकडेवारी स्क्रीनवर मी दाखवते ती म्हणजे की 2014 मध्ये शिवसेनेची मुंबईतील मतांची टक्केवारी ही 33% होती विधानसभा निवडणुकांमध्ये. त्यावेळेला शिवसेना एकट्यानेच निवडणुकांना सामोरं गेलेली होती. त्याच्यानंतर 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबईमध्ये शिवसेनेची टक्केवारी होती 28.29%. म्हणजे एक साधारण 5% घट झालेली आहे त्याच्यामध्ये 5 ते 6%. आणि परत 2024च्या ज्यावेळेला आपण विधानसभा निवडणुका पाहतोय त्यावेळेला शिवसेना युबीटीची मतांची मुंबईतली टक्केवारी ही साधारणतः 23% होती. तुम्ही स्वतः सुद्धा सॅफोलॉजिस्ट आहात त्यामुळे तुम्ही सुद्धा सांगू शकता की तुम्हाला सुद्धा 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईतली शिवसेना युबीटीची मतांची टक्केवारी ही साधारणतः 23%च्याच घरात दिसतेय का? आणि एक साधारणतः सायकल जर आपण पाहिलं तर 14 मध्ये 33%, 17 मध्ये घसरून 28% आणि आता परत 23%. सो मतांची टक्केवारी ही घटत चाललेली आहे मुंबईमध्ये शिवसेना युबीटीची. त्याच्या मागची काय प्रमुख कारणं तुम्ही सांगू शकता? आणि ते जर रिकव्हर करायचं असेल किंवा आहे ते जरी कायम ठेवायचं असेल तर काय शिवसेना युबीटीला करावं लागेल? कारण ते जर स्वबळ म्हणत असतील तर ही जी 23% टक्केवारी पाहायला मिळते 2024च्या विधानसभा निवडणुकांची त्याच्यामध्ये काँग्रेसची सुद्धा साथ आहे. ती जर ते मायनस करत असतील तर ते किती मुंबईमध्ये यश मिळवू शकतात? अनुजा, आपण आता आकडेवारीकडे वळलोय तर मला एक आकडा जरूर सांगायचा आहे. 2002ला जेव्हा मी मुंबईकर हा नारा देऊन उद्धव ठाकरेंच्या कार्याध्यक्षपद मिळाल्यानंतर पहिली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळेला शिवसेना भाजप एकत्र होतं. त्यावेळेला शिवसेनेला 42% मतं पडली होती आणि 97 जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या. त्यावेळेस पासून सलग ज्या 3 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेनेचं संख्याबळ आणि शिवसेनेची आकडे मतांची टक्केवारी ही कमी कमी होत आली आहे. तू जो आकडा दिला विधानसभेचा तो बरोबर आहे. 2014ला 33% आणि 2024ला 33%. तब्बल 10% मतांची टक्केवारी ही 10 वर्षात घटलेली आहे. आणि शिवसेनेला 15 आमदार निवडून आले होते 2014ला. ते आता शिवसेनेचे 2014ला शिवसेनेचे 15 आमदार आले होते आणि 24ला 10 आमदार निवडून आले. त्यामुळे 5 आमदार सुद्धा घटलेले आहेत. आता येतो 2017ची आकडेवारी. 2017ला सर्वात महत्वाचा मुद्दा हा होता की त्यावेळेला शिवसेना एकसंध होती. एकनाथ शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे सगळे नगरसेवक आणि शिवसेनेची एक ताकद होती. त्यावेळेला शिवसेना भाजप वेगवेगळे लढले आणि त्यांच्यामध्ये फक्त 1.25% फरक होता. शिवसेनेला 33.41% मतं पडली, 30.41 मतं पडली. त्यावेळेला 12,62,000 मतदान हे शिवसेनेला झालं आणि भाजपला 28.28% मतदान होतं. त्यांना 11,73,000 मतदान झालं आणि दोघांमध्ये 1,89,000 मतांचा तफावत होती. आता मागच्या तसं पाहायला गेलं तर 8 वर्षामध्ये 2017ला निवडणूक झाली, आपण 2025 मध्ये बोलतोय, तर 8 वर्षामध्ये मिठी नदीतून खूप पाणी समुद्रात गेलेलं आहे. त्यामध्ये काय झालंय तर शिवसेनेनी त्यांची विचारधारा सोडली आहे. त्यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली आणि ते काँग्रेस सोबत सत्तेत बसले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे वेगळे झाले. त्यांनी शिवसेनेवर दावा दाखल केला, दावा केला आणि ते सत्तेत आले, मुख्यमंत्री झाले. आणि शिवसेनेचे 60 पेक्षा जास्त नगरसेवक हे सोडून गेलेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद ही प्रचंड प्रमाणात घटलेली आहे. आणि खरी परीक्षा त्यांच्या शिवसेनेची ही विधानसभा 2024ला झाली
त्यांची ताकदही घटली, मतांची टक्केवारी घटली. परंतु मुंबई कुणाची याचा जो निकाल आहे तो 2025 मध्ये लागणार आहे. शिवसेनेची का भाजपची याचा निकाल आपल्याला या येणाऱ्या महापालिका निवडणुकीत दिसेल. आणि तुझा पुढचा प्रश्न होता की उद्धव ठाकरेंनी काय करावं. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी काय करावं हे सांगण्यासाठी मी फार छोटा माणूस आहे. कारण राजकारणामध्ये नेत्यांना राजकारण खूप चांगल्या पद्धतीनं कळतं आणि उद्धव ठाकरेंना ते राजकारण कळतं. बीएमसीचं तर चांगलंच राजकारण कळतं, ते त्याला सक्षम आहे. फक्त मी तुला एक मुद्दा त्यात जोडू इच्छितो. भाजप आता ही 2024 विधानसभेत जे प्रचंड संख्याबळ घेऊन आलेले आहे ते पूर्णपणे वेगळं भाजप आहे. त्यांच्या साथीला हे एकनाथ शिंदे, अजित पवारही आहेत. हे तिघं मिळून निवडणुका एकत्र लढतात का तिघं वेगवेगळं लढून मतांचं विभाजन करतात आणि त्याचा फायदा भाजपला होतो, हे पाहणं गरजेचं आहे. हा एक सिनारिओ असेल. आणि दुसरा सिनारिओ, भाजप मनसेला सोबत घेईल का, हा सुद्धा कळीचा मुद्दा मला येणाऱ्या बीएमसी निवडणुकीत दिसतो. डेफिनेटली. म्हणजे मला मुद्द्यांच्या ह्याच्यावर यायचं, फक्त तत्पूर्वी मला आणखीन एक आकडेवारी ठेवायची, ती म्हणजे मुंबईतलं डेमोग्राफिक. कारण की ही 2017ची आकडेवारी आहे जी आपण स्क्रीनवर दाखवत आहोत, ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये मराठी मतदारांची संख्या ही साधारणतः 37% आहे. त्या खालोखाल सगळ्यात जास्त संख्या लागते ती मुस्लिम आणि ख्रिश्चन वर्ग, त्याच्यामध्ये सुद्धा अर्थात मुस्लिम वर्ग हा जास्त आहे. 21% त्यांची टक्केवारी आहे. त्याच्यानंतर उत्तर भारतीय येतात 17%, गुजराती राजस्थानी यांची टक्केवारी येते 14% आणि दक्षिण भारतीय येतात 8%. पण याच्यामध्ये सुद्धा आता तरी टॉपला आपल्याला मराठी मतदार हे 37%च्या घरामध्ये दिसत असले तरी सुद्धा ही 2017ची आकडेवारी आहे. मधल्या 8 वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असू शकतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडलेला असू शकतो. आता याच्याबद्दल बोलायचं झालं तर, कारण की आता मराठी मतदार हा काही संपूर्णरित्या अगदी छातीठोकपणे कोणीच सांगू शकणार नाही की हा संपूर्णच्या संपूर्ण 37% चंक हा शिवसेनेकडे जाईल. मग तो कुठलीही शिवसेना किंवा कुठलीही मनसे असेल, एक गठ्ठा हा कोणाकडेच वळणारा नाहीये. मराठी मतदार हा मराठीच्या मुद्द्यावर कमी आणि आजकाल हिंदुत्व किंवा विकास या मुद्द्याला जास्त प्राधान्य देताना पाहायला मिळतोय मतदान करताना. तुम्हाला सुद्धा ते तसं जाणवतं का? आपण स्पेसिफिकली पहिले मराठी मतदारांबद्दल बोलू आणि त्याच्यानंतर मग मी अमराठी मतदारांबद्दल विचारेन. अनुजा, मराठी मतदार हा सर्वात निर्णायक राहणार आहे या निवडणुकीत. त्याचं कारण असं आहे की मराठी मतदारांसमोर या वेळेला कधी नव्हे ते एक पेक्षा जास्त पर्याय आहेत आणि ते 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे शिवसेना युबीटी गटाला मतदान करणं, दुसरं भाजपला मतदान करणं, तिसरं मतदान राज ठाकरेंच्या मनसेला करणं आणि चौथं मतदान ते शिंदेच्या शिवसेनेला करू शकतात. आता यामध्ये आपण काँग्रेसला किती टक्के मतदान मराठी मतदार करतील यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण काँग्रेसची ताकद मागच्या 15-16 वर्षामध्ये प्रचंड घटलेली आहे आणि त्यांचं बीएमसी मधलं संख्याबळही घटलेलं आहे. त्यामुळे मराठी मतदार जर या वेळेला विभाजित झाले तर त्याचा फायदा त्या परिस्थितीत इतर पक्ष अजून कुठलं मतदान घेऊ शकतात त्यांना होईल. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर नुसतं मराठी मतदारांवर उद्धव ठाकरे बीएमसी मध्ये पोहोचू शकणार नाही. त्यांना उत्तर भारतीय मतं काही प्रमाणात मिळाली पाहिजेत, गुजराती राजस्थानी मिळाली पाहिजेत किंवा मुस्लिम मतं मिळाली पाहिजेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या मतांचा दारोमदार हा मराठी अधिक मुस्लिम मतदार याच्यावर होता. तोच फॉर्म्युला कायम ठेवतात का आणि त्याच्यात अजून दलित मतदान ते घेऊ शकतात का, हा कळीचा मुद्दा आहे. आणि दुसरं, या सगळ्यामध्ये आपण दलित मतदार हा वेगळा केलेला नाहीये. दलित मतदार हा आपण वेगळा धरला पाहिजे, कारण त्यांची विचार करण्याची जी दिशा आहे ती वेगळी आहे. प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या पद्धतीने ते विचार करतात. जर ही निवडणूक स्थानिक झाली तर ते वेगळा विचार करतात तिथल्या भागाचा. परंतु दलित मतदारांमध्ये सुद्धा आठवलेंच्या गटांचं चांगलं प्राबल्य मुंबईत दिसतं, वंचित बहुजन आघाडीचं प्राबल्य आहे. अशी छोटी मोठी गट आपल्याला दिसतात. ते कसं मतदान कुणाकडे वळवतात यावरही बरंच अवलंबून असेल. अनुजा,
पण मराठी आणि मुस्लिम या कॉम्बिनेशन बद्दल तुम्ही म्हणालात, तर आता काँग्रेस सोबत नाहीये, नसेलच म्हणजे आता मुंबईमध्ये, तर मुस्लिम मतदार हे कितपत उद्धव ठाकरेंसोबत राहू शकतात? कारण की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं पुन्हा एकदा सांगण्याचा हा प्रयत्न होतोय की आम्ही आमचं हिंदुत्व सोडलेलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नसताना सुद्धा मुस्लिम मतदार हा झुकेल का? आणि ऍट द सेम टाइम मराठी मतदार हा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत कितपत राहील याच्याबद्दल सुद्धा विचार असं वाटतं. कारण की मी जसं मगाशी म्हटलं की मुंबईमध्ये अनेक विकासाचे मुद्दे, विकासाच्या गोष्टी या हाती घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्याची उद्घाटनं झाली आहेत, काहींची भूमिपूजन सुद्धा आपण म्हणू शकतो. कोस्टल रोड, अटल सेतू आहे, मुंबई मेट्रोचे अनेक प्रकल्प आहेत, मुंबई लोकलचे जे स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये अनेक विकासाची कामं हाती घेतल्या जातात. एस्केलेटर्स असतील, लिफ्ट असतील, प्लॅटफॉर्मची रचना असेल, याच्यामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. एसी ट्रेन्स मुंबईकरांना देण्यात आलेल्या आहेत. सो हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेता मराठी मतदार सुद्धा कसा विचार करतोय, तर त्याबद्दल सुद्धा काय सांगाल? सो हे मराठी आणि मुस्लिम कितपत शिवसेना युबीटीकडे जाऊ शकतात? अनुजा, मागच्या वर्षभरातला जर आपण ट्रेंड बघितला तर मराठी मतदार काही प्रमाणात अजूनही शिवसेना युबीटी सोबत आहे. त्यातल्या त्यात कोकणी मतदार जो कोकणातून येऊन मुंबईत स्थायिक झालेला आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर मतदार आहे, तो मतदार आहे. परंतु मागच्या काही वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी जी भूमिका बदलली आहे आणि ज्याच्यामुळे सर्वात मोठं नुकसान जर कोणाला झालं असेल तर ते उद्धव ठाकरेंनाच झालंय. कारण त्यांचा मूळ मतदार हा शिवसेना काँग्रेस सोबत गेल्यामुळे दुखावलेला आहे आणि तो बऱ्याच प्रमाणामध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो भाजपकडे गेलेला आहे, महायुतीकडे गेलेला आहे. आता तू जो दुसरा प्रश्न विचारलास की मराठी अधिक मुस्लिम हे जे समीकरण आहे ते कसं राहील, तर मला असं वाटतं अजूनही मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरेंसोबत आहे. त्याचं कारण मुस्लिम मतदार त्याच उमेदवाराला मतदान करतात, त्याच पक्षाला मतदान करतात जो भाजपला आणि मोदीला हरवेल. याचं उत्तम उदाहरण वांद्रे पूर्वची निवडणूक. वांद्रे पूर्व मध्ये जिशान सिद्दकी उभे होते, दुसऱ्या बाजूला वरुण सरदेसाई होते आणि तिसरं तृप्ती सावंत उभ्या होत्या. या तिघांच्या तिरंगी लढतीमध्ये तिथल्या मुस्लिम मतदारांनी जिशान सिद्दीकीला मतदान न करता शिवसेना युबीटी गटाच्या वरुण सरदेसाईंना मतदान केलं आणि वरुण सरदेसाई निवडून आले. त्याचं दुसरं उदाहरण वर्सोवा विधानसभेत आपल्याला दिसून येतं. तिथं भारती लवेकरांना हिंदू मतदान बऱ्यापैकी झालं, परंतु मराठी मतदार विभाजित होऊन मराठी मतदान हे हारून खान यांना झालं आणि पूर्ण मुस्लिम मतदान हे हारून खान यांच्या पाठीशी गेलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम अधिक मराठी हे मतदान शिवसेना युबीटीला होताना आपल्याला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही दिसलेलं आहे. परंतु त्यांना जर महानगरपालिकेत त्यांना शिवसेनेचा झेंडा फडकवायचा असेल तर त्यांना या दोन मतपेटी बरोबर अजून एका मतपेटीची आवश्यकता आहे. ती कुठली मतपेटी उद्धव ठाकरे आणू शकतात यावरच विजय आणि पराजयाचं गणित ठरेल. एक शेवटचा मुद्दा घ्यायचा आहे, तो म्हणजे मुद्द्यांचा, ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केला. तर कुठला मुद्दा हा प्रभावी ठरू शकतो? कारण की मधल्या काळामध्ये जेव्हा लोकसभा विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळेला मुंबईच्या अनुषंगाने एक मुंबईचं ऐश्वर्य जे आहे, वैभव जे आहे, खरं तर ते मुंबईपासून हिरावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मग मुंबईतल्याच गोष्टी इतर जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत तिकडे नेल्या जात आहेत. प्रकल्प हा एक महाराष्ट्राच्या अनुषंगाने मुद्दा होता, पण मुंबईतले फायनान्शियल सेंटर्स असतील किंवा फिल्म सिटी असेल, हे उत्तर प्रदेश, गुजरात वगैरे या सगळ्या ठिकाणी, म्हणजे अगदी वानखेडे इकडे असताना तिकडे अहमदाबादमध्ये एक मोठं स्टेडियम उभं करणं, फायनल्स तिकडे करणं क्रिकेटच्या, इथपासून असंख्य असे मुद्दे आहेत की जे मुंबईचं वैभव कुठेतरी काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा प्रचार केला जातोय. तर त्याच्यानंतर मुंबईतल्या मराठी टक्केवारीवर बऱ्याचदा बोललं जातं की मराठी लोक मुंबई बाहेर फेकली जात आहेत. तोही मुद्दा राहिलेला आहे. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा राहिलेला आहे. यातले किती मुद्दे हे लोकसभा विधानसभा निवडणुकांना रेलेव्हंट ठरलेले आहेत आणि तेच कदाचित बीएमसी मध्ये येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं, की काही नवीन मुद्दे सुद्धा डोकं वर काढतील? अनुजा, लोकसभा निवडणूक जेव्हा झाली त्यावेळेला कुठलेही स्थानिक मुद्दे नव्हते, विकासाचे मुद्दे नव्हते. ती निवडणूक होती तुम्ही मोदींना मतदान करणार का मोदी विरोधात मतदान करणार. त्यावेळेला मुंबईतला जो मतदारांचं डेमोग्राफी आहे आणि जे समीकरण बसलं ते महाविकास आघाडीच्या बाजूने गेलं आणि मोदी विरोधाची एक सुप्त लाट आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसली. त्यामुळे मुंबईमध्ये जी निवडणूक झाली ती 5-1 अशी झाली. फक्त तुम्हाला पियुष गोयल निवडून आलेले आपल्याला
दिसून आले. आणि हेच समीकरण जेव्हा रवींद्र तुम्ही वायकर पण. हा सॉरी रवींद्र वायकर फार कमी मतांनी आले, ते माझ्या डोक्यातून गेले. 4-2 असं झालं. तर हा. त्यावेळेला 4-2 हे समीकरण झालं. मात्र विधानसभेला तो मुद्दा नव्हता. मोदी विरोध किंवा मोदीच्या बाजूनं हा मुद्दा नव्हता. विधानसभा निवडणुकी पूर्णपणे स्थानिक मुद्दे आणि राज्याच्या समीकरणांवर गेली आणि उमेदवारांच्या निवडीवर गेली. पण महानगरपालिका ही निवडणूक या दोन्ही निवडणुकीपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. महानगरपालिकांमध्ये पहिला मुद्दा हा राहणार आहे की तुम्ही कुठला उमेदवार देणार आहात आणि तुमच्याकडे किती ताकदीचे उमेदवार आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे मुंबईचा विकास. मागच्या 2.5 वर्षामध्ये मुंबईनं विकास बऱ्यापैकी पाहिलेला आहे. तो म्हणजे आपल्याला कोस्टल रोड दिसून येतो. मुंबईकरांना जर शहरामध्ये जायचं असेल, उपनगरामधून शहरामध्ये जायचं तर 2-2 तास प्रवास करावा लागायचा. त्या प्रवासाची जी वेळेची मर्यादा आहे ती आता 1 तासावर आलेली आहे. दुसरं महत्वाचं गोष्ट, मुंबईने आता मेट्रो बघितली आहे. मेट्रोच्या प्रवासामध्ये जेव्हा लोक उतरतात आणि हुश असं करतात, अरे मी खूप लवकर पोहोचलो असं वाटतं. त्यामुळे त्यांना मेट्रोचाही विकास दिसतोय. तिसरं महत्वाचा मुद्दा, मुंबईमध्ये कुठेही जा, कुठे ना कुठे रस्ता खोदलेला आहे, कुठे ना कुठे नालीचं काम चालू आहे. लोक आता वैतागलेले आहेत. परंतु एकनाथ शिंदेंनी एका कॉन्क्लेव्ह मध्ये, मला आठवते कदाचित ते इंडिया टुडेच्याच कॉन्क्लेव्ह मध्ये म्हटलं होतं की मुंबईचे सगळे रस्ते मी हे खड्डेमुक्त करील आणि सिमेंटचे रस्ते करील. ते काम आपल्याला होताना आता दिसतंय. भलेही आता मुंबईकरांना खूप त्रास होतोय, खूप ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, परंतु मुंबईचा विकास होताना त्यांना दिसतंय. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठीचा मुद्दा, तो कायमच राहणार आहे. भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही, भूमिपुत्रांना घरं मिळत नाही, भूमिपुत्रांना आता आपलं गाव सोडून उपनगरांमध्ये जावं लागतं, कल्याण डोंबिवलीला जावं लागतं. अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप हे होत असतात, ते होणारच आहे. परंतु हे सगळे मुद्दे तर आहेतच. परंतु या मुद्द्यांबरोबर 2 मुद्दे मला जोडाविषयी वाटतात. ते म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा आपल्याला दिसतोय की शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय, हे भाजप सातत्याने अधोरेखित करतंय. त्याचं एक उत्तम उदाहरण देतो. मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये नितेश राणे सगळीकडं सकल हिंदू समाजाचे मोर्चे करतायत आणि हिंदुत्वाची भाषा बोलतायत. आणि अशा वेळेला दोन्ही ठाकरे, मग राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, ते हिंदुत्वावर बोलत नाहीत. हे कुठे ना कुठं अधोरेखित होताना दिसतंय. आणि विधानसभा निवडणुकीत जो वोट जिहादचा मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी मांडला होता, नितेश राणेंनी मांडला होता, तोच मुद्दा मागच्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या प्रखरपणे मांडताना दिसतात. तो सुद्धा मुद्दा हा महानगरपालिकेत राहणार आहे. वोट जिहाद हा सुद्धा मुद्दा आपल्याला दिसून येईल. आणि एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे मला पर्टिक्युलरली सॅफॉलॉजिस्ट असल्यामुळे हा विचार असं वाटतो की शिवसेना युबीटी अर्थात एखादी निवडणूक आहे म्हटल्यानंतर सगळ्याच जागांचा विचार केला जातो, पण प्रामुख्याने फोकस्ड कुठल्या रिजनमध्ये जास्त असेल, कुठल्या भागात जास्त असेल? मुंबईमध्ये एकूण 227 वॉर्ड्स आहेत. त्याच्या आता त्या रचना बदलतील नाही बदलतील हे आपल्याला कोर्टाच्या निर्णयानुसार समजेलच. पण जर आपण विधानसभा निवडणूक पाहिली तर अशी एक जागा होती की ज्या ठिकाणी अगदी राज ठाकरेंचे पुत्र हे निवडणुकीच्या मैदानात असून सुद्धा एक विभाग प्रमुखाने तिकडे बाजी मारली, शिवसेना युबीटीने तिकडे बाजी मारली. त्यासोबत शिवडीची जागा आहे की ज्या ठिकाणी अख्खी एक गठ्ठा महायुती एकत्र आलेली होती वर्सेस शिवसेना युबीटी होती, पण तिथे सुद्धा शिवसेना युबीटीने म्हणजे त्यांना तिकडे यश मिळालं. सो हा जो मुंबईचा मध्यपट्टा पाहायला मिळतोय, जो दक्षिण मध्य मुंबई सुद्धा आपण म्हणू शकतो, तिकडे शिवसेना युबीटी स्ट्रॉंग आहे हे पाहायला मिळालेलं आहे. तर तिथे शिवसेना युबीटी थोडी रिलॅक्स राहून बाकीच्या कुठल्या पॉकेट्सवर जास्त फोकस करेल? तुमचं एक सायकोलॉजिस्ट म्हणून काय त्यातली समीकरणं तुम्ही समोर ठेवू शकाल की या पॉकेट्समध्ये शिवसेना युबीटीला खूप जास्त कंबर कसावी लागणार आहे वर्सेस असे मत, अशा जागा की ज्या ठिकाणी त्यांचं निभावून होऊ शकतं? अनुजा, मुंबईला मी 2 भागात विभाजित करतो, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. मुंबई उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणावर जेव्हा शिवसेना भाजपची युती होती त्यावेळेला शिवसेनेला प्रचंड यश मिळायचं, कारण तिथला भाजपचा मतदार सुद्धा शिवसेनेला मतदान करायचं. 2017ला जेव्हा शिवसेना भाजप वेगवेगळे लढले त्यावेळेला तुला दिसून येईल की मुंबईतल्या उपनगरांमध्ये भाजपनी मराठी बहुल असलेल्या प्रभागांमध्ये सुद्धा कमळ चिन्ह त्यांना उमलवता आलं आणि तिथं त्यांचे उमेदवार निवडून आणता आले. परंतु मुंबई शहरामध्ये मात्र भाजपला मनावं तसं यश मिळालेलं नाही. त्यामुळे शिवसेना
युबीटीचं जे लक्ष केंद्रित असेल ते म्हणजे मुस्लिम बहुल प्रभाग, मुंबई शहर या भागात असेल आणि दलित भागामध्ये ते जास्त लक्ष केंद्रित करतील असं मला वाटतं. परंतु मागच्या काही कालावधीमध्ये जे शिवसेनेची शक्तीपतन झालेलं आहे, जे एकनाथ शिंदे बाजूला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत, त्याचा फार मोठा फटका हा उद्धव ठाकरेंना दिसेल. आणि मला एक असं चित्र दिसतंय, हे मी काही भविष्यवेत्ता नाही, अजून कुठलीही प्रभाग रचना झालेली नाही किंवा निवडणूकही घोषित झालेली नाही, परंतु मी जेव्हा मागच्या काही कालावधीपासून मुंबईतल्या विधानसभा निहाय मी ट्रॅकिंग करत होतो, प्रभाग निहाय ट्रॅकिंग करत होतो, तर मला एक गोष्ट जाणवली, एक ताकदवर नेते जे शिवसेनेची ताकद होती, बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये कोणी विभाग प्रमुख राहिलेले आहे, कोणी शाखा प्रमुख राहिलेले आहे, उपविभाग प्रमुख राहिलेले आहे, स्थायी समितीचे सदस्य राहिलेले आहेत, असे मोठे ताकदवर नेते हे एकनाथ शिंदेसोबत गेलेले असल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसेल आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना ही डॉर्क हॉर्स असेल असं मला वाटतं. आणि त्याच म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की मुंबई शहर हा पट्टा थोडा शिवसेनासाठी आशादायी ठरू शकतो, पण त्याच मुंबई शहर या पट्ट्याचं पालकमंत्रीपद मात्र एकनाथ शिंदेकडे गेलेलं आहे आणि त्यामुळे इकडनं समोरून सुद्धा नक्कीच ताकद लावली जाणार आहे, कारण की ते 3 vs 1 असं हे असणार आहे की भाजप मनसे एकत्र, शिवसेना शिंदेची वेगळी लढते आणि वर्सेस शिवसेना युबीटी हे कॉम्बिनेशन असणार आहे. फार इंटरेस्टिंग नक्कीच या घडामोडी असणार आहेत. त्यामुळे जरी लोकसभा विधानसभा निवडणुका झालेल्या असल्या आणि शिवसेना कुणाची याबद्दल आपण काही वेळेला म्हणत असलो की त्या निवडणुकांच्या निकालांमधून त्याचं उत्तर मिळेल असं जरी म्हणण्यात आलेलं असलं तरी सुद्धा मुंबई महानगरपालिका ही आपल्याला वगळून किंवा त्याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही, कारण ते शेवटी मी मगाशी जसं म्हटलं की तो त्यांचा श्वास आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येते, कुणाचा महापौर बसतो हे सुद्धा अर्थात त्याच्यावर आमचंही लक्ष असणार आहे आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींसंदर्भातले विश्लेषणात्मक रिपोर्ट्स प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. आता सरांनी त्याबद्दलचं विश्लेषण केलं, त्याबद्दल ब्रह्मनाथकर सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षकांचे सुद्धा याबद्दलच्या प्रतिक्रिया, प्रश्न असतील, तुमची काही निरीक्षणं, मतं असतील तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. मुंबई महानगरपालिका किंवा महाराष्ट्रात होणाऱ्या होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आणखीनही कुठला विषय आम्ही घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचे सुद्धा सजेशन्स तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तुर्तास या व्हिडिओमध्ये आम्ही तेच थांबतोय. सर्व घडामोडी एका क्लिक सकट ताज्या घडामोडी जाणून घेण्यासोबतच विश्लेषण समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.